नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमच्या इथे कालेचं कीर्तन. त्याची समाप्ती आहे. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कालेचं कीर्तन मी आले आहे कालेच्या कीर्तनासाठी. आणि कृष्ण शब्दाचे स्पेलिंग आहे KRISHNA. कृष्णा कर्षित ह्या धातू आहे. चित्ताचं आकर्षण करणारा तुझ्या मुरलीचा सुरतान, मी विसरले ध्येयभान, घर सोडून धरले रान, मी वृंदावनी गेले. आहारे सावळिया कैसे वाजवली मुरली, आहार सावळ्या कैसे वाजवली मुरली, अरे सावळ्या कैसे वाजवली मुरली. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, येऊनी हृदय संचरली. कृष्ण चित्ताचं आकर्षण करतो, सर्वांना प्रिय. आपल्यापैकी कोणी वृंदावनला गेले का? वृंदावनला गेले? वा वा, बरं पाठीमागे महिला. अरे बरं, तुम्ही पण गेलात का? अरे तिथे गेल्याशिवाय तर कृष्ण राधा कळत नाही. वृंदावन की गलिया बोले श्री राधा राधा, लटके ओ जमुना जी की लहरे बोले श्री राधा राधा. तो आनंद काय वेगळाच आहे. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे राधे श्यामा 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 राधे राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. तिथे एवढं भजन, गोड भजन. वृंदावनला गेलेल्या व्यक्तीला विचारा, कृष्ण काल्याच्या कीर्तनापेक्षा वृंदावनात जास्त भावतो. कारण तिथे विद्वान, बुद्धिवान, ज्ञानी, तपी, जपी सगळ्या लोकांच्या मनात राधा आहे. प्रसन्न माने माणूस बाहेर गेला की जास्त आनंदी होतो. बरं का? तुमच्यापैकी माऊलीच्या सोहळ्यात, तुकोबराच्या सोहळ्यात चाललेला आहे का कोणी? पंढरपूरच्या वारीला चाललेल्यापैकी आहे का कोणी? वारी चालण्याचा आनंद, समानतेचा आनंद काला तिथं कळत असतो. मग कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाने सर्वांना आनंद दिला. देवाच्या 24 अवतारामध्ये परिपूर्ण तो कृष्ण जन्माला आला. देवाच्या अवताराची मुख्य 3 कारणं शास्त्रामध्ये सांगितले. सर्व काय म्हटले? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोस्वामी तुळशीदासजी रावणावरी म्हणतात, जब जब होई धर्म की हानी, बाढ़े असुर अधमाभिमानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम तप तप प्रभु धरी विविध शरीरा, हरित पानी दी वचन तीरा, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारी, करम सुदशरथ अजय सहाय, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय पुनरीति सदा बलिहारी, प्राण जाए पर बचन न जाए, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय. कपार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभ सिपाही, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सती
जी अखिलेश्वर जानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम जब जब होई धर्म की हानि पाडाई असुर अधम अभिमानी तब काम प्रभुधारी विविध शरीरा हरई कृपानी दि सज्जन पीरा जब जब होई धर्म की हानि पाडाई असुर अधम अभिमानी जेव्हा जेव्हा त्याचा जन्म होतो ना आपण किती भाग्यवान आहे आपण अशा समृद्ध काळात जन्माला आलो नाही तर एक काळ असा होता जिथं मानवाच्या 3 मूलभूत गरजा कोणत्या कोणत्या करू हां तुम्हाला खरंच त्या गरजा वाटते त्या राहिल्या गरजा राहिल्या कपडे चांगले घालायला भेटत होते म्हणून लोक मामाच्या गावाला दिवाळीला जात होते खरं कुठे चांगलं खायला भेटत होतं म्हणून लोक भंडाऱ्याला 10-10 किलोमीटर चालत जात होते गोड जर खायला भेटेल आता राहिले काही ह्या महिला आहेत त्यातल्या 80% महिला आहेत ज्याने 3 साड्यावरती 300 दिवस काढले खरं कुठं आहे त्याने मानहारात विचारा 3 साड्यावरती 300 दिवस काढलेत आणि आता एकेकीला 300 आहेत नाही म्हणायचं नाही दिले देवा तर हो म्हणून जात आहेत की नाही दिलं किती ना आता राहिले का वस्त्र अन्न अरे खायला जात होते इथं बटन दाबले की काही खायला तयार पहिलं एका कौलाच्या घरात बापाने 5-5 लेकरं सांभाळे का नाही आता एकुलता एक कौला 5 फ्लॅट आहे फक्त तो बापाला राहू दे ना हे मोठं दुर्दैवी हे रे मोठं अवघड झाले आता त्याला कोणतं करावं का म्हणजे सरपंच एकदा त्याच्याकरता काहीतरी करा ना लयच अवघड झालं ना काय झालं मी आता जेवतानी काल एक जणांच्या घरात बसलो होतो त्यांनी सांगितलं महाराज तसं त्यांच्या पोराची पत्रिका पाहिलं मी म्हणलं काय करतो पोरगा मी सांगितलं अमेरिकेत असतो अरे म्हणून मग एवढं चांगलं तर कशाला पाहिजे तो ऐकण्यासारखं आहे काना महाराज मी म्हणलो एवढं चांगलं तर मी म्हणलो कितवीला आहे अहो महाराज तुझं लग्न झालं बायको घेऊन येईल अरे मग पत्रिका कशाला पाहिजे त्याने सांगितलं पत्रिकेत फक्त एवढंच पाहतो मला सांभाळून का नाही मी म्हणलो अमेरिकेला कसं काय केलं तो म्हणला एक असाच यज्ञ केला मोठं हवन केलं आणि अमेरिकेला पाठवला आता दुसरं यज्ञ करून भारतात आणायचं नाही केलं टेन्शन आलं आता सर्वात मोठं टेन्शन येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही नातरुंड पतुंड पाहिलेत तुम्ही भाग्यवान आहेत येणाऱ्या पिढीला आजोबाची नातवाची भेट होणार नाही हे लक्षात ठेवा आज्याची नातवाची भेट होणार नाही कारण भारताचं आयुर्मान मायनस झाले भारत सरासरीने माणसं 60 वर्ष जगायलीत आणि लोक 30-35चे पुढे लग्न करायलेत नाही कळले काही तर 40 आणि 45च्या बायोडाटा येतात कशा कायच करावं या घटनेला पण ते करीनात का एवढं उशिरा करता परत त्याच्यात नवीन ट्रेंड आला फॅमिली प्लॅन परत 2-4 वर्ष होऊ द्यायचं नाही आणि त्याच्यानंतर आणखी एक ट्रेंड आला 1 चाइल्ड बरं त्या 1 चाइल्डनं काय झालं माहिती आहे का 1 चाइल्ड त्याचा आता मी थोडंसं मोकळं बोलतो महिला म्हणता बोला बरं मी माझ्या आईच्या बहिणीला मावशी म्हणतो तुम्ही हां मावशी म्हणता ना मी माझ्या वडिलाच्या बहिणीला आत्या म्हणतो तुम्ही मी माझ्या आईच्या भावाला मामा म्हणतो तुम्ही मग आता एकच बाळ जन्माला घातल्या मामा कुठून आणायचा त्याला मावशी कुठून आणायची त्याला आत्या कुठून आणायची बरं तुम्ही पोरं जन्माला उशिरा घालणार तो पण आजी टिकली तर नाही कळली भेटत नाही व्हायची शाळेत चित्र काढावं लागते जसे आपल्या ग्रंथालयात आता काढले ना कुठे कुठे भेटी झाली काय काय पुरस्कार मिळाले तसं येणाऱ्या काळात अशी चित्र काढावं लागतील माणसं वयोवृद्ध होऊन मरत होती ते पिकलेलं पान गळू पडण्याचा खेळ संपला आता कच्ची देठ तुटायली का हे पिकलेली पानं तेजस्वी दिसायली तर बाकीचे हातून गेले हां ते काळ बदलला ना सगळा हे सगळं बदलून गेला आहे त्यामुळं येणाऱ्या कालखंडात त्यांची भेट नाही होणार कुणाची पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात रिलेशनशिपमध्ये राहण्यामध्ये लोक लग्नही करायला तयार नाही येणाऱ्या कालखंडात संस्कृतीचं असं आक्रमण होणार आहे असं अटॅक होणार आहे जगणं कठीण होईल आणि याच्या पुढचं वाक्य लिहून ठेवा हे फोटो संग्रहित ठेवून आतमध्ये दाबा काल्याचे म्हणून नाही पूर्वी माणसं बसून कीर्तन ऐकत होते म्हणून कारण येणाऱ्या काळात लोकांना मांडीच घालता येणार नाही आत लिहून ठेवा माझं बोलणं करायचे पटणार नाही पण लिहून ठेवा मांडी घालता येणार नाही आणि मग तिथून पुढे सगळे लोक खुर्च्यावर बसून कीर्तन ऐकते आणि मग लोक म्हणणार पहिली कीर्तनं बसून व्हायची नाही कळली बसून व्हायची काळ बदलला आहे येणाऱ्या कालखंडात अध्यात्म सांगता सांगता लोकांना जगाचं पण सांगावं लागेल नाही तर लोक अध्यात्म ऐकण्यामध्ये कसं बी जगायला येत आणि उद्ध्वंस होऊन जाईल सगळा अरे माणसात नाही राहतं काला तरी कसा होईल
हे 34चं पुढं धकन कसं आहे सगळं? देवाने सगळे गोपाळ एकत्र केले, सर्वांना सांगताना माझा जन्म फक्त गोपाळांकरता आहे. सगळे एकत्र झाले आणि त्या गोपाळाचा आनंद किती घेतला माहिती का? गुढिया तोरणे करते कथा गाणी, गुढिया तोरणे करते कथा गाणी, गाणे गुढिया तोरणे करते कथा गाणी, गाणे गुढिया तोरणे करते कथा गाणी, गुढिया तोरणे करते कथा गाणी, गुढिया तोरणे करते कथा गाणी, हे बाळकृष्ण नंदा घरी आनंद रमणारे, बाळकृष्ण नंदा घरी आनंद रमणारे, बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी, गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी, बालकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी. सर्वांनी आपल्या घरावर गुढी उभी केली. एक आनंदाची बातमी सांगू का? चांगला व्यक्ती जर गावात जन्माला येणार असेल तर त्या दिवशी अचानकपणे माणसाला कर्म लागतो. लक्षात आहे बरं, हे संकेत असतात. काही माणसं म्हणतात पण काय झालं काही माहीत नाही, पण सकाळपासून लईच आनंद व्हायला. मग त्याला म्हणा कोणाचा फोन आला, तसंही नाही काही. लॉटरी लागली, अजिबात नाही. मग काय नवीन काहीच नाही, मला फक्त कर्म आहे. समजून घ्यावं आपल्या परिसरात कुठे भगवत भक्त जन्म. गावात एखादा बुद्धिवान व्यक्ती असणं, गावात चांगला राजकीय क्षेत्राचा मनुष्य असणं, एखादा चांगला पुढारी असणं, पैलवान असणं, धार्मिक माणूस असणं, आध्यात्मिक माणूस असणं, ते गावचं भूषण असतं. कारण ती देवाची सिलेक्टेड माणसं असतात. ती प्रत्येक घटनेचा युनिक व्यक्ती माणूस निरखून पारखला जातो. लोकसंख्येचा तोटा नसतो, थोडंसं मोकळं होतो. कोट्यवधी माणसं जन्मलेत, कोट्यवधी जिवंत आणि कोट्यवधी मेलेत आणि कोट्यवधी मरतील. पण तरी ठराविक लोकांची दृष्टी केली की बोटावर नसते, बोटावरच आहे. आपले नावच नाहीत कळलं. मी वाईट वाटून बोलणं पण मोकळं बोलतो, जरा काला म्हणून मोकळं बोलतो. आपल्या स्वतःला कधी गुगलला सर्च करत जावं, आपण आहेत का नाही कळलं. चांगल्या लिस्टमध्ये आपले नावच नाहीत नाही. आपण फक्त अहंकार घेऊन बाळगत असतो. त्यामुळे आनंदात आणि मस्तीत जावं. तुम्ही एक निर्णय घ्या, घरी गेलात की तुम्ही प्रसन्न मनाने जा आणि आजपासून जगण्याचा निर्णय घ्या. काही जीवनात घडू, मी आनंदात राहणार, मी आनंदात राहणार. गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणीला पुत्र झाला यशोदे. हे गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणीला पुत्र झाला यशोदे. एक धावे की पुढे ताती वाटी संतवणे, की पुढे ताती वाटी संतवणे, एकी धावे की पुढे ताती वाटी संतवणे, की पुढे काठी वाटी म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. महिला मंडळ माझ्या म्हणा, महिला मंडळ म्हणा. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
मस्त सुरू केली. उशिरा आले जरा नाही तुम्ही सुरुवातच तुम्ही केली असते. कृष्णाचा जन्म झाला, सर्वांनी घरावरती गुढ्याबाई केल्या. थोडंसं मोकळं बोलतो. आपल्या स्वतःच्या पोराकडे पाहून आपल्याला एवढा आनंद होतो तर जगाचं स्वरूप पाहून त्या यशोदेला काय आनंद होत असेल, काय आनंद होत असेल. किती सुंदर होता कृष्ण. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. सावळा देखिए आनंदाचा सावळा देखील आनंदाचा देखिए आनंदाचा सावळा, देखिए आनंदाचा का वैष्णवनिका संभ्रम तू एका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे बोमनई आम्ही बळी बिना गाणे काला वाटो एका वैष्णवनिका संभ्रम. हा बोलिले कुणे वेगळे वाटोडे राज महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारला जे कारण पुरा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम झाले समाधान तुमचे जे गले आता उठावेसे मना येते नाही नारायण. कसं वाटलं कालचं कीर्तन कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.